दिवसांच्या बाळाला दूध पाजताना महिलेचा मृत्यू झालाय। कोल्हापूरच्या संभाजीनगरमधील हा प्रकार आहे। हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा अंदाज आहे। जुनी मोरे कॉलनी परिसरातील ही घटना आहे, तर या घटनेमुळे कुटुंबावर आता शोककळा पसरली आहे। रचना चौगुले असं या महिलेचं नाव आहे। आठवडाभरापूर्वीच मोठ्या थाटामाटात बारशाचा कार्यक्रम पार पडला होता। नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाचे नामकरण पियुष असं ठेवण्यात आलेलं। या हृदयस्पर्शी घटनेनं कोल्हापूर जिल्ह्यात आता खळबळ उडाली आहे। 5:30 नंतर उठवायला गेल्यानंतर हाकेला प्रतिसाद दिला नाही, पण आम्ही तोंडावर पाणी मारून उठवलं। उठली पण रिक्षा करून दवाखान्यात नेलं सावित्रीबाई फुलेला, पण तिथं वेंटिकची सोय नव्हती म्हणून त्यांनी सीपीआरला पाठवलं। सीपीआरला ईसीजी काढल्यानंतर थोडे पल्स लागत होते। ईसीजी ब्लेम आल्यानंतर त्यांनी डिक्लेअर केलं की डेथ झालंय म्हणून, हार्ट अटॅक आलाय म्हणून सांगितलं। पोस्टमॉर्टमची काही गरज वाटत नव्हती असं म्हणत होते सीपीआर मध्ये, म्हणजे त्यांनी डिक्लेअरच केलेलं। पण आमच्या खात्रीसाठी आम्ही हे कशानं झालं ह्याच्यासाठी बॉडी पीएमला पाठवली। रिपोर्ट त्याचा 2 महिन्यानंतर मिळणार आहे, पण रिपोर्ट लवकरात लवकर मिळावे अशी आमची इच्छा आहे। की आम्हाला पण समजू दे की अचानक 10 मिनिटात काय झालं, चांगलं स्टेबल होती ती। काल दुपारी रचना चौगुले मयत होऊन शिप्याटमध्ये आले। आपण योग्य तरीकेने ती बॉडी शेंडा पार्कला पाठवून त्याचं शवच्छेदन केलेलं आहे। त्याचं रिपोर्ट लवकरात लवकर येईल आणि तेव्हा आपल्याला त्याचं कॉज ऑफ डेथ काय आहे ते कळून जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।